लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींची ई-केवायसी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी न झाल्यामुळे पैसे बंद झाले आहेत. आमची ई-केवायसी झाली होती, पण तरी पण आमचे पैसे बंद झालेत. मग आम्ही नेमकं काय करायचं? तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मंत्री आदितीताई तटकरे यांनी ई-केवायसी संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. ज्यामध्ये ई-केवायसी नव्याने सुरू करण्यासंदर्भात किंवा जी जुनी ई-केवायसी झालेली आहे, त्या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, गेल्या वर्षीपासून लाडक्या बहिणीची पडताळणी सुरू झाली व 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. नोव्हेंबर महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं. त्यानंतर ज्यावेळेस ई-केवायसी नंतर पडताळणी झाली, मार्च महिन्यापासून देखील लाडक्या बहिणींचे ₹1500 बंद झाले. मग आता ही पडताळणी प्रक्रिया सुरूच राहील का? अशा प्रकारे जर लाडक्या बहिणींची पडताळणी सुरूच राहिली, तर लाडकी बहीण योजना बंद होईल का? तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा देखील केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. महिला व बाल विकास विभागाकडून ही लाडक्या बहिणींसाठी जी मदत आहे ₹1,500 ती सुरूच राहणार आहे व ई-केवायसी संदर्भात देखील एक त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. ती म्हणजे आम्ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये वाढ करत करत डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणीची जी तारखांमध्ये वाढ आहे किंवा मुदतीमध्ये वाढ देण्यात आलं. त्यानंतर ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रियेमध्ये सुद्धा एप्रिल महिन्यापर्यंत आम्ही तुम्हाला संधी दिली होती. बरं, यामध्ये देखील अनेक लाडक्या बहिणींना वेबसाईट बंद होते किंवा ओ-टी-पी प्रॉब्लेम होते किंवा कागदपत्रांचे देखील प्रॉब्लेम होते. आता तुम्हाला देखील या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवा. जेणेकरून आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींसाठी उभा राहतो किंवा लाडक्या बहिणीचा जो विषय आहे तो वरती उचलून धरतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना मदत होते. अनेक लाडक्या बहिणीची ई-केवायसी दुरुस्ती करताना देखील बरेचसे प्रॉब्लेम आले. त्यामुळे ई-केवायसी झालीच नाही. बरं, ओ-टी-पी असो, शेवटच्या 2-3 दिवस तर लाडक्या बहिणीची जी ई-केवायसीची वेबसाईट आहे ती देखील बंद होती. मात्र आता यावेळेस मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणजेच माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनित्राजी पवार व आपले एकनाथजी शिंदे यांना आम्ही निवेदन देत आहोत. म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्ही नक्कीच इथे आपल्याला कमेंट करून सांगायचं की ई-केवायसी सुरू करणे गरजेचं आहे का नाही? तुमची ई-केवायसी झाली होती का नाही? किंवा ई-केवायसी संदर्भात किंवा तुमच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही तक्रार असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आता अशा प्रकारे जे निवेदन येणं आहे ते आम्ही म्हणजेच महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही देत आहोत व अशा प्रकारे आता लवकरच या संदर्भात निर्णय देखील होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता आपली एकच विनंती आहे महिला व बाल विकास विभागाला, ई-केवायसीची परत एकदा आम्हाला संधी द्या, जेणेकरून ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत, बऱ्याचशा लाडक्या बहिणी खरंच गरीब आहेत किंवा घरकाम करतात व त्यानंतर त्यांचं घर चालवतात किंवा बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे मुलांचं शिक्षण आहे किंवा पुस्तकांची खरेदी असो किंवा घरचा थोडाफार बाजार आहे, त्याचा हातभार लाडक्या बहिणी या ₹1,500 मधून करतात. त्यामुळे त्यांची विनंती आहे की आम्हाला ई-केवायसीची संधी द्या. आमचे पैसे बंद करू नका, जेणेकरून लाडक्या बहिणीचे ₹1500 सुरू राहतील. आता अशा प्रकारे हे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देत आहोत किंवा जे निवेदन दिल्यानंतर आता लवकरच ई-केवायसी संदर्भात निर्णय देखील होईल, असं मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. पुढे त्यांचा व्हिडिओ देखील मी अटॅच केलेला आहे. तुम्ही संपूर्ण माहिती बघा. तुमचं मत काय आहे आपल्याला कळवायला विसरू नका. व्हिडिओ महत्त्वाचा आहे व पुढील आपल्या सरकारी अपडेटसाठी किंवा लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी आपल्या योजने यात्राला नक्की सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करून आपल्याला फॉलो करा. धन्यवाद. आहेत महिला, त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल, तर काय सांगा? ई-केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणिवा राहून गेल्या होत्या, त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना, मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. ई-केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय, त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढंसुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू.